नमस्कार मंडळी. माझ्या हातात काय आहे बघा, बनपाव म्हणते मी. लहानपणापासून ना खायची सवय होती. आता मुंबईत आले ना तर मग हे आपल्याकडे दुकानात मिळतात मुंबईत. याच्यात टुटी फ्रुटी असते. बनपाव म्हणते मी याला, बन्स किंवा बनपाव. हे काय बीफचे खूप आवडतात मला. ही मधली टुटी फ्रुटी आधी शोधून खाणार वगैरे. आता चहा गरम गरम घेणार पेल्यामध्ये आणि बनपाव खाणार. लहानपणीची आठवण. रोज नाही करत म्हणा असा नाश्ता. रोज काहीतरी शिरा, पोहे, उपमा, कधी आंबोळी, घावणे. पण कधीतरी वाटतं ना आपल्या लहानपणाची आठवण. काल दुकानात दूध वगैरे घ्यायला गेली ब्रेड आणि तर बघितलं तर हे मला बनपाव दिसले. हे घेतले. आता चहासोबत खाणार मंडळी हे. तर तुमच्या अशा काही आठवणी आहेत का लहानपणीच्या, तर जरूर कमेंट करून कळवा हां. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता करते चहा करते आणि गरम गरम चहा आणि हा बनपाव. पाऊस पडतो आहे मंडळी रात्रभर. पाऊस नाही तर पाऊस आला आणि कंटिन्यू रात्रभर पाऊस आहे मुंबईत. तुमच्याकडे आला की नाही ते कळवा मंडळी. या हे बघा, पाव घेतला मी, बनपाव. याच्या मध्ये नाही बघा, ही दिसतात ही टुटी फ्रुटी आहेत. कुठे कुठे असतात ती, म्हणूनच मला. आणि चवीला गोड, आपल्या रेग्युलर पावासारखा नाही. सगळ्यांना माहिती असणार मुंबईत तर हा हमखास मिळतो. आपल्याकडे गावाकडे नाही मिळत. गावाकडे ते मध्ये लांबडे पाव आणि त्याच्यात आतमध्ये कट मारून ते क्रीम भरलेलं असतं. हे मला लहानपणी शाळेत जाताना खायचे ना, त्याची आठवण झाली म्हणून काल घेतले. या बाहेर पाऊस पण पडतोय. गरम गरम वाफळणारा चहा आणि बनपाव आजचा नाश्ता. चला तर मग मंडळी, आता नाश्ता करते मी. हे बघा, हे ना हे अशी टुटी फ्रुटी असते. ती पहिली मी शोधून ती खायची. आता पण तेच करते. आधी ती खाणार आणि मग पाव चहात बुडवून खाणार. काय ना आपल्या एक डोक्यात बसलेलं असतं लहानपणापासून. कधीतरी अशा आठवणी जागवायच्या आपल्या, त्याच्यातच खरा आनंद मिळतो. चला तर आता चहा थंड होईल. आता नाश्ता करून घेते मी. तुम्ही पण करा.